नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज डब्याला भाज्या काय द्यायच्या आणि ज्या वेळेला भाज्या आपल्याला द्यायच्यात, कधी नॉनव्हेज द्यायचं असलं मग ते कसं द्यायचं आणि काहींना नॉनव्हेजचा खूप वास येतो म्हणून आवडत नाही. तर आपण आज एक भाजी बघणार आहोत, कोबीची भाजी. तर नेहमी आपण एकाच पद्धतीने कोबीची भाजी करत असतो. तर आज मी तुम्हाला नॉनव्हेज घालून कोबीची भाजी दाखवणार आहे. तर आमच्याकडे ही भाजी आम्ही लहानपणापासून खातो, कारण आम्हाला नॉनव्हेज प्रचंड आवडायचं आणि माझ्या वडिलांनासुद्धा. मग आम्हाला आई कंटाळायची, रोज रोज फिश कुठून आणायचं. तर मग कधीकधी ती या पद्धतीने ही कोबीची भाजी करायची. तसं आमच्याकडे नॉनव्हेज बहुतेक भाज्यांमध्ये घालून भाज्या बनवल्या जातात. तर मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे, आधी तो धुवून घेतला आहे आणि त्याला अशा पद्धतीने मी कापून घेणार आहे. कोबी ही अतिशय बारीक कापायचा नाही, कारण भाज्या जेवढ्या आपण बारीक कापू ना तेवढे त्याची जीवनसत्व नष्ट होतात. आणि कोबी आधी धुवून घ्यायचा आणि नंतर त्याला कट करून मग त्याला आपल्याला फोडणीला घालायचं आहे. कुठल्याही भाज्या कापायच्या आधी धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि धुतल्यानंतर त्याला फोडणीला घालायचं. काही काही जण काय करतात, तर भाज्या आधी कापून घेतात आणि मग त्या धुतात. तर अशाने त्याच्यातील असलेले जीवनसत्व, प्रोटीन्स हे नष्ट होतात पाण्याबरोबर. तर आता आपण कोबी या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं कापायला जमेल त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्या. मी असं कटरवरती कापून घेतलेलं आहे आणि साधारण असा मी बारीक केलेला आहे, एकदम असा फाईन चॉप केलेला नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर असाच कोबी आपल्याला सगळा कापून घ्यायचा आहे. तर मी इथे हा कोबी आता काढून घेतला आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरा तुकडा आहे ना तो पण कापून घेणार आहे. तर आपण सगळा कोबी ह्या पद्धतीने असा कापून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडा मोठा असला तरी काहीच हरकत नाही. तर आपला कोबी कापून झाला आहे. आता आपण काय करायचं आहे, गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत आपल्याला हवं तेवढं तेल घालून घ्यायचं आहे. जास्त कमी झालं तर काहीच हरकत नाही. आपल्याला ही भाजी नुसत्या वाफेवर करायची आहे. तर आता तेल घातलेलं आहे, त्याच्यात थोडासा हिंग घालणार आहे. बाकी कुठले पदार्थ मी याच्यात जास्त वापरणार नाही. इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा जास्त असला त्या भाजीला छान चव लागते. तर आता कांदा घालून घेतला आहे. कांदा मी आता ढवळून घेते, थोडासा तेलावरती परतून घ्यायचा आपल्याला. तर इकडे 2-3 मिनटं आपण कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की आपल्याला त्याच्यात लगेचच एक मोठा बटाटा कापून घेतला आहे, सालासकट घेतलेले आहे. तुम्हाला सालं काढायची असली तर काढू शकता, पण सालासकट बटाटा टाकल्यावर भाजीत जास्त वेळ तो कुस्करला जात नाही. तर मी याच पद्धतीने बटाटा भाज्यांमध्ये टाकते. तो स्वच्छ धुवून आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचा, जेणेकरून तो काळा पडणार नाही. कधी पण भाजीत वांगी किंवा बटाटा टाकायचा असला तर ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे. तर थोडा वेळ आपण ढवळून घेतलेला आहे ना. आता आपण कांद्यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकर मऊ होईल. आता पुन्हा एकदा आपल्याला 2-3 मिनटं ढवळून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. आणि झाकण दिलं का आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घालून ठेवल्यानंतर आपल्याला एक 3-4 मिनटांनी बघायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. तर 3-4 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे, बटाटा आणि कांदा. बटाटा मी मुद्दामून याच्यात मोठाच ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ढवळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे याच्यात जवळा घालायचा आहे. हा जवळा मी स्वच्छ धुतला आहे आणि चाळणीतच धुवून त्याला निथळत ठेवलेला आहे. कुठेही जास्त चोळायचा वगैरे नाही आहे. त्या 2-3 पाण्याने असंच चाळणीवरच धुवून घ्यायचा आहे. हा मी अर्धी वाटी किंवा 1 वाटी तुम्ही याच्यात घालू शकता. हा जवळा घालून आपल्याला चांगला ह्या तेलावर परतून घ्यायचा आहे. एक 2-3 मिनटं चांगला हा जवळा परतवून घ्यायचा आहे. जवळा अगदी अतिशय छान आहे आणि मोकळा आहे. आणि हा जवळा मी प्लॅस्टिकच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून त्याचा कुठेही रंग बदलला जात नाही. आता मी इथे 1 चमचा आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरचं हे वाटप घातलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला जवळ्याला लावून असं परतवून घ्यायचं आहे. अगदी चांगलं कुठेही न करपवता आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला हे कोबी घालून घेतलं आहे चिरलेला. तर कोबी मी कापून लगेचच असा ठेवलेला आणि तोच घातलेला आहे. कुठेही कोबी पुन्हा पाण्यातनं मी काढलेला नाही आहे. तर सगळा कोबी आपला घातलेला आहे. आता हा चांगला ढवळून घ्यायचा आहे.
कुठेही आपल्याला याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे, कारण कोबीच्या भाजीला लगेच पाणी सुटतं. तर आपण आता हे चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. हा एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. आणि टोमॅटो घालताना लक्षात ठेवा, पावसाळ्यात टोमॅटोमधल्या बिया वगैरे आतला भाग हा घालायचा नाही, कारण त्याच्यात अळ्या असतात. म्हणून मी आतलं जे बिया वगैरे असते ना ते काढून टाकते आणि नुसतं वरचं टोमॅटोचं भाग मी भाज्यांमध्ये घालते. तर आता चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपण याला झाकण लावून अगदी 4-5 मिनटं ठेवून द्यायचं आहे वाफेवरती, जेणेकरून आपला कोबी हा जरासा कमी होईल. तर 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढलेलं आहे. आपली भाजी थोड्या प्रमाणात आळलेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे. तर आता चांगली ढवळून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आणि गॅसवर झाकणावरती आपल्याला पाणी अगदी आठवणीने ठेवायचं. इथे बटाटा आपला चांगला शिजलेला आहे. आता ढवळून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला रेग्युलर मसाले म्हणजे आपला हा नेहमीचा हा माझा मालवणी मसाला तो 1 चमचा घातला आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहे मसाले. इथे अर्धा चमचा मी गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरं आणि धण्याची पूड घातलेली आहे. हे चांगलं आपल्याला अगदी परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आंबटपणासाठी ते 2-3 सोलं घालायचे आहेत. सोलं म्हणजे कोकम घालायचे आहेत. तुम्ही याच्यात आणखीन काही आंबटपणासाठी घालू शकता. तर मी इथे जवळा असल्यामुळे 2-3 कोकमं घातलेली आहेत. कोकमं घालूनसुद्धा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पुन्हा अगदी 4-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, कारण भाजी आपली आधी थोडीफार शिजलेली आहे. आता आपण चांगले 4-5 मिनटांनंतर बघणार आहोत. तर इथे बघू शकता आपण आता झाकण काढतो आणि आपली भाजी छानपैकी ही शिजलेली आहे. तर जवळा घालून कोबीची भाजी या पद्धतीने आमच्याकडे करतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला शेअर केलेली आहे भाजी. आणि भाजी डब्याला वगैरे खूप छान असते. जे नॉनव्हेज खाणारे असतात ना त्यांच्यासाठी ही भाजी मी आज शेअर केलेली आहे. आणि मुलांना जर आवडत असलं डब्यामध्ये अशा भाज्या तर तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हालासुद्धा कधी पावसाळ्यात वगैरे नॉनव्हेज खायची इच्छा झाली तर ही कोबीची भाजी अशा पद्धतीने करून नक्की खा. चवीला अतिशय सुंदर लागते. एकदा करा, तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. चपाती भाकरीबरोबर याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग जर आपण नॉनव्हेज खाणारे असाल तर या पद्धतीने तुम्ही भाज्या ट्राय करू शकता. चवीला अतिशय सुंदर लागतात. तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.